तर खास मंगळागौरीसाठीचा मेकअप तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये हेअरस्टाईल, साडी ड्रेपिंग आणि त्याचबरोबर मेकअप या सगळ्या गोष्टी एकाच वेळेस तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. श्रावण महिन्यामध्ये खास मंगळवारी मंगळागौर साजरी केली जाते आणि त्यासाठी हा सिंपल असा मेकअप आहे. तर खोपा वेणी या ठिकाणी केलेली आहे. पुढे तुम्ही कुठलीही हेअरस्टाईल घालू शकतात आणि नॉर्मल अशी आपली वेणी घालून उलट्या बाजूने फोल्ड करून आपण अशा पद्धतीने वेणी घालू शकतो आणि हवी तशी आपण त्यावरती हेअरस्टाईल म्हणा, आर्टिफिशियल ज्वेलरी असो किंवा मोगऱ्याची कुठलीही ज्वेलरी आपण ॲड करू शकतो. तर सिंपल अशी खूपच सोप्या पद्धतीने ही हेअरस्टाईल आहे आणि या व्हिडिओमध्ये जे काही तुम्हाला मेकअप आहे, साडी ड्रेपिंग आहे किंवा ही हेअरस्टाईल असो, या सगळ्या सिंपल अशा गोष्टी आहे की ज्या कुणालाही करता येऊ शकतात, की ज्याच्यासाठी मेकअप आर्टिस्टचीच गरज हवी असं नाही आहे. तर तुम्ही बघू शकता पुढून मी छान असं नॉर्मल दोन बाजूने मला जी हवी ती मी हेअरस्टाईल करून घेतली आणि त्यानंतर वेणी घातलेली आहेत. अशी आर्टिफिशियलच आपले जे फ्लॉवर्स आहेत ते लावलेले आहेत. वरतून आपण जे खोपासाठी करतो ते असेल तर तेही तुम्ही घालू शकतात. त्यानंतर आता आपण नऊवारी ड्रेपिंग करणार आहोत. तर जो आपण नेसण्याची जी साडी असते 6 वारीपासून 9 वारी घालत आहोत. तर जी नेसण्याची बाजू आहे ना ती 1.5 मीटर सोडून मधल्या बाजूने मधोमध बेंबीच्या वरती छान आपण गाठ मारून घ्यायच्या आहेत. साधारण 2 गाठ मारायच्या, जेणेकरून ना आपली साडी अजिबात सुटता कामा नये. कोणी डान्स वगैरे करतात मंगळागौरमध्ये, तर या सगळ्या गोष्टी करताना अजिबात देखील आपली साडी सुटता कामा नये. अशा पद्धतीने छान अशी काठपदर साडी घ्या, जेणेकरून खूप सुंदर दिसून येते. तर बघू शकता अशा पद्धतीने गाठ मारलेली आहेत आणि भरपूर साऱ्या पिना जवळ ठेवा, कारण की पिना व्यवस्थित आपल्याला पिनअप करायच्या आहेत. आणि जी पदराची बाजू आहे ना त्याला आधीच मी पिनअप करून ठेवलेला आहे, जेणेकरून घालायला खूप इझी पडते ही साडी. आणि जो नेसवता जो बाजू आहे तो आपल्याला दोन्ही पायाच्या मधून घालून बाजूला काढायचा आहे आणि पुन्हा त्याची जी वरची बाजू येईल त्या बाजूने आपल्याला मिरी करायची आहे. ज्या पद्धतीने आपण प्लेटिंग करतो त्याच पद्धतीने निऱ्या या ठिकाणी करून घ्यायच्या आहेत. तर बघू शकता जी वरची बाजू आहे ना तिच्या निऱ्या करायच्या आहेत आणि खालची बाजू देखील व्यवस्थित आली पाहिजे, कारण की ती आपल्याला पुढच्या बाजूला येणार आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये जसं दाखवलं आहे ना तशा पद्धतीने तुम्ही बघून घ्या, जेणेकरून तुमच्या लवकर ही गोष्ट लक्षात येईल. आणि पुढच्या बाजूने अशा पद्धतीने आतमध्ये ती घालायची आहे. त्यानंतर ही जी बाजू आहे ना सध्या तरी तिथे मी पिनअप करून घेत आहे. नंतर तीच जो काठ आहे तो आपल्याला मागच्या बाजूला घ्यायचा आहे. आता आपण निऱ्या केलेल्या होत्या पदराच्या बाजूने, त्यामुळे ती आतून घातल्या आणि अशा पद्धतीने त्या पुन्हा आपल्याला पदर घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला ही साडी घालणं खूप सोपं झालेलं आहे. तर बघू शकतात निऱ्या छान प्लेटिंग करून ठेवलेलं होतं ना, त्यामुळे सोप्या पद्धतीने आपली साडी घालायला 10 ते 15 मिनिटं सुद्धा लागत नाही. तर अशा पद्धतीने आपल्या प्लेटिंग झालेल्या आहेत. आणि त्यानंतर ना आपला जो पदर आहे त्याच्या बाजूने जो पुढची जी बाजू येते ना तो पदर आपण ब्लाऊजला थोडासा अटॅच केला आणि उरलेली जी बाजू आहेत ना काठ त्याचाच आपण या ठिकाणी काष्टा तयार केलेला आहे. सिंपल अशी ही नऊवारी या ठिकाणी रेडी होते.
तर काष्टाला देखील ना छान असं काठाचा भाग घेऊन त्यानंतर छान असे पिनअप करून व्यवस्थित आतमध्ये खोचायचं आहे, जेणेकरून आपला काष्टा देखील व्यवस्थित दिसतो आणि आपली साडी ती आहे ना ती देखील आपली व्यवस्थित नऊवारी टाईपच दिसते. म्हणजे 6 वारीपासून आपण प्रॉपर अशी मस्त नऊवारी घालू शकतो, जेणेकरून आपल्याला छान खेळता देखील येईल. आपण पिनअप व्यवस्थित ठिकठिकाणी पिनअप करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला काष्टा हा अजिबात सुटणार नाही. बघू शकतात अशा पद्धतीने ना छान अशी आपली नऊवारी या ठिकाणी दिसत आहे. आणि जो आता पायाचा जो भाग आहे ना त्याआधी आपल्याला इकडे जो आपण पिन लावलेली होती त्याचा जो पदर आहे तो देखील मागे घ्यायचा आहे. तर हा जो पदर आहे ना तो आपल्याला काष्टाच्या आतमध्ये पिनअप करून घ्यायचा आहे, जेणेकरून सगळ्या बाजूने व्यवस्थित अशी आपली ही साडी पॅक होणार आहे. अशा पद्धतीने पिना व्यवस्थित अशा लावून घ्यायच्या, जेणेकरून आपल्याला टोचणार देखील नाही. तर तुम्ही बघू शकता छान अशी पिनअप या ठिकाणी झालेली आहेत. त्यानंतर आपल्या खालचा जो पायाचा भाग आहे तिथे पण पिनअप. त्यानंतर घरच्या घरी झटपट मेकअप होण्यासाठी ना सगळ्यात पहिले आपल्या चेहऱ्याला छान असं स्वच्छ थंड पाण्याने धुवून घ्या आणि कुठलंही मॉइश्चरायझर तुम्ही लावत असाल ते लावून घ्यायचं आहे, जेणेकरून ना आपल्या कुठल्याही मेकअप प्रोडक्टचा आपल्या स्किनवरती परिणाम होणार नाही. त्यामुळे मॉइश्चरायझर आधी आपल्या स्किनला लावून घ्या चेहऱ्याला. त्यानंतर या ठिकाणी मी लॅक्मेचा प्रायमर लावत आहे. तर सगळ्यात आधी आपण चेहऱ्यावरती प्रायमर अप्लाय करून घेणार आहोत. प्रायमर अप्लाय करून झाल्यानंतर या ठिकाणी मेबेलिनचं या ठिकाणी माझ्याकडे फाउंडेशन आहे 128 नंबरवालं, तर ते देखील या ठिकाणी मी अप्लाय करत आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता ब्लेंडरने छान असं आपण ब्लेंड करून घेणार आहोत, जेणेकरून सगळीकडे जे फाउंडेशन आहे ते सगळीकडे व्यवस्थित असं बसलं जाईल. आणि गळा, कान आणि मान व्यवस्थित करायचे, जेणेकरून स्किन, कान आणि गळा सेम टू सेम दिसलं पाहिजे अशा पद्धतीने. त्यानंतर ज्या ठिकाणी डार्क सर्कल आहेत, का स्पॉट आहे, अशा ठिकाणी देखील व्यवस्थित अप्लाय करून घ्या फाउंडेशन. त्यानंतर प्रोचं कन्सिलर लावलेलं आहे HD. तर या ठिकाणी आपल्या डोळ्याखाली डार्क सर्कल असेल, ज्या ठिकाणी स्पॉट असतील अशा ठिकाणी आपल्याला कन्सिलर अप्लाय करून घ्यायचं आहे, जेणेकरून ना आपले जे स्पॉट आहे ते मेकअपला केल्यानंतर पण दिसणार नाही, झाकले जातील. अशा पद्धतीने या ठिकाणी मी अप्लाय करत आहे. कन्सिलर अप्लाय केल्यानंतर यावरती मी लॅक्मेचं कॉम्पॅक्ट यूज करणार आहे. तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही कॉम्पॅक्ट यूज करू शकतात. मान, गळा, नाक वगैरे सगळ्या ठिकाणी व्यवस्थित आणि एकसारखं अप्लाय झालं पाहिजे, तरच तो मेकअप एकसारखा आणि व्यवस्थित असा दिसतो. यानंतर मी आयब्रो पेन्सिल यूज करत आहे, कारण की मेकअपमुळे आपल्या आयब्रोज वरती फाउंडेशन पावडर लागलेली असते, त्यामुळे त्यावरती छान असं डार्क आयब्रोज करून घ्यायच्या आणि आयब्रो ब्रशने आपल्या आयब्रोज देखील व्यवस्थित क्लिअर करून घ्यायच्या आहेत.
त्यानंतर या ठिकाणी आय शॅडो घेणार आहेत, आय पॅलेट घेतलेला आहे आणि आपल्या आवडीप्रमाणे आपण कलर जो आपल्याला सूट होईल आपल्या लुकला तो आपण या ठिकाणी अप्लाय करणार आहोत. आयशॅडो अप्लाय केल्यानंतर या ठिकाणी मी आयलायनर यूज करत आहे आणि त्यानंतर तुम्ही काजळ यूज करू शकता. आता मला काजळ अजिबातच सूट होत नाही, त्यामुळे या ठिकाणी मी काजळ स्किप केलेला आहे. त्यानंतर मस्कारा अप्लाय करणार आहोत.